नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण चाललोय लालबाग राजाच्या दर्शनासाठी। लालबाग राजाच्या दर्शनासाठी मित्रांनो आज आपण सांताक्रूज या ठिकाणाहून चाललोय। सांताक्रूजहून दादरला आपल्याला जायचं आहे। दादरहून चिंचपोकळीसाठी तुम्हाला लोकल चेंज करावं लागेल। आपण आता सर्वात प्रथम लोकल पकडूया सांताक्रूजवरून, आणि सांताक्रूजहून लोकल पकडली मित्रांनो तर दादरला पोहोचायला जास्तीत जास्त फक्त 5-10 मिनिटं लागतात। आणि दादर या ठिकाणी जर आपण उतरलो तर चिंचपोकळी या स्टेशनवर जाण्यासाठी आपल्याला प्लॅटफॉर्म क्रमांक 5ला जावं लागतं। म्हणून आपण आता हे ब्रिज क्रॉस करून चिंचपोकळी स्टेशनला म्हणजे जी लोकल जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे, ती लोकल आता आपण पकडलेली आहे मित्रांनो। आता त्या लोकलने आपण चिंचपोकळी या स्टेशनवर उतरूया। या स्टेशनवर चिंचपोकळी स्टेशनवर उतरल्यानंतर बघा तर लालबाग राजा दर्शनासाठी खूप मोठी गर्दी आहे। स्टेशनलाच एवढी गर्दी आहे तर विचार करा तर समोर किती गर्दी असेल मित्रांनो। स्टेशनवरच एवढी मोठी लांब लाईन लागलेली आहे। आपण स्टेशनच्या आता बाहेर निघलो, बघा बाहेर पण किती मोठी प्रमाणात गर्दी आहे। तर असे बघायला जर गेलं तर गर्दी रोजच्या रोज खूप असते। या बाजूलाच एक गणपतीचा एक स्टॉल आहे, पण या स्टॉलमध्ये पण गणपती बघूया। बघा किती छान सुंदर असे गणपती आहेत। गणपतीच्या मूर्ती किती छान सुंदर आहेत, ज्या बुकिंग केल्या आहेत। कारण की आज गणपती लालबाग राजाचा दुसरा दिवस आहे गणपती जे बसवलेले आहेत। तरी या ठिकाणी या स्टॉलमध्ये गणपती ठेवलेले आहेत मित्रांनो। तर आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की बघा लालबाग राजाच्या ऑपोजिट साईडलाच बाजूलाच गणपतीचे स्टॉल आहे। हेच मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो। बघा किती छान अशा सुंदर अशा मूर्ती ठेवलेल्या आहेत गणपतीच्या। तर बघा मित्रांनो आपण या आता मूर्ती बघितलेल्या आहेत। आता आपण लालबाग राजाच्या मेन गेटला जाऊया जिथून एंट्री होते। बघा एंट्रीच्या ठिकाणी एवढी गर्दी आहे बघा मित्रांनो। आतमध्ये अजून आपण मंडपात गेलो पण नाही जिथून लाईन चालू होते। तर अशीच ही गर्दी चालू असणार आहे मित्रांनो, कारण गर्दी तर काही कमी होणार नाही आहे या ठिकाणी। कारण लालबाग राजाच्या दर्शनाला जर आलो तर आपले 5-5, 6-6 घंटे लागतात। तर चला आता आपले आतमध्ये मंडपाच्या आत एंट्री झाली मित्रांनो। तर मंडपाच्या आत एंट्री झाल्यानंतर तर ही गर्दी बघून तर अजून आपण थकलो म्हणजे बघून असं थकवा अजून थोडासा जास्त जाणवतोय, कारण की लिमिट क्रॉस गर्दी आहे मित्रांनो। कारण की आता मी सकाळी 11 वाजता लाईनीमध्ये लागलेलो आहे बघा। सकाळी मला 11, 11:15 काहीतरी वाजले असतील कदाचित। 11, 11:15 लाईनीमध्ये लागल्यानंतर बघा मेन म्हणजे किती गर्दी आहे की बघू शकत नाही। लहान मुलं खूप म्हणजे छोटे मुलं पण खूप म्हणजे भाविक भक्त जे आहेत त्यांनी सोबत घेऊन आलेले आहेत मित्रांनो। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात या मंडपामध्ये गर्दी आहे। तर आता आम्ही 11:15 वाजता ज्या लाईनीमध्ये लागलो तर आमच्या दर्शनासाठी मिनिमम मित्रांनो मला 5-5.5 घंटे लागले। म्हणजे टोटली मला 4:45 वाजता माझ्या दर्शनासाठी जे लालबागचं मुख दर्शन आहे ते 5:15 वाजता मला दिसलं मित्रांनो समोरून। म्हणजे बघा 11, 11:15 वाजले होते मला। कारण की एवढा वेळ याच्यासाठी लागत असतो मित्रांनो, VIP दर्शन जास्त प्रमाणात या ठिकाणी चालू असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप उशीर होतं। आरती चालू असते, याच्यामुळे खूप असं VIP दर्शन जे असतात ना त्यांच्यासाठी खूप लवकर त्यांना घेतात। तर आपण आखरीला आलोच लालबागच्या मुख दर्शनासमोरच बघा मित्रांनो। जर तुम्हाला सर्वांना जर लालबाग राजाचं दर्शन एकदम शांत एकदम चांगल्या प्रकारे जर दिसत असेल, बघा माझ्या व्हिडिओमधून मी काही फोटो पण क्लिक केलेले आहेत मित्रांनो, तर कमेंटमध्ये नक्कीच गणपती बाप्पा मोरया तुम्ही लिहा। हे बघा यावेळेस तिरुपती बालाजीचं स्वरूप दिलेलं आहे सगळ्या मंडपाला, आणि गणपती एकदम लालबागचा राजा एकदम सुंदरसा छान दिसत आहे। गणपती दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर इथं प्रसादाचे स्टॉल आहेत, तुम्ही प्रसाद इथे खरेदी करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा।